कणकवली बस स्थानकात विद्यार्थ्यांनी बस गाड्या रोखून धरलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। शाळेची बस वेळेत न सोडल्याने बस स्थानकात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे। कणकवली कुंभवडे एसटी बस सकाळी वेळेत न सोडल्याने विद्यार्थ्यांना पेपर त्यांचा चुकणार आहे। त्यामुळे पहाटे 5 वाजल्यापासून मुलं बस स्थानकात थांबून होती, पण विद्यार्थ्यांनी बस स्थानकातील रोखून बस आता धरल्या आहेत। हे आंदोलन आपण त्यांचं पाहतोय। एसटी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांचा पेपर चुकणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेसाठी स्वतः आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। वेळेमध्ये बस सुटली नाही म्हणून त्यांचा पेपर सुटणार आहे, म्हणून आता एसटी आगातली कुठलीच बस बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा या शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। अगदी सकाळी पहाटे 5 पासूनच या आगारावरती ते आले होते। आपला पेपर चुकवू नये याची पूर्ण दक्षता या विद्यार्थ्यांनी घेतली होती। मात्र एसटी प्रशासनाचं नियोजन शून्य होतं आणि त्यांच्याच या नियोजनाचा फटका आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेला बसणार आहे। त्यामुळे आपलं भवितव्य धोक्यात येऊ शकतं, आपलं वर्ष वाया जाऊ शकतं। आपण इतकी मेहनत केलेलं संपूर्ण अभ्यासही वाया जाऊ शकतो आणि याचमुळे आता विद्यार्थी आक्रमक झालेत। नियोजन शून्य एसटी महामंडळाला आता त्यांनी दणका दिलेला आहे। हाताची साखळी करत त्यांनी आगारातल्या सगळ्या बसेस रोखून धरलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। थेट कणकवली बस स्थानकावरची दृश्य आहेत। अगदी चिमुकले पाठीवरती दप्तर घेऊन, गळ्यात आय कार्ड घेऊन, आपल्या शाळेचं युनिफॉर्म घालून या ठिकाणी दिसताय। भर उन्हामध्ये त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आमचे पेपर चालू आहेत, आम्हाला अजून एसटी दिली नाहीये, तर आम्ही काय करायचं? आमचे पेपर चुकणार आज ना, आम्ही करायचं काय? पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर। आमचे पेपर चालू आहेत, आम्हाला अजून एसटी दिली नाहीये, तर आम्ही काय करायचं? आमचे पेपर चुकणार आज ना, आम्ही करायचं काय? पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर। तर या विद्यार्थिनींचा आपण आताच प्रतिक्रिया ऐकली आहे। विनायक वंजारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विनायक, काय सांगाल, नेमकं काय झालं की वेळेत बस सुटली नाहीये आणि म्हणून विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलंय? अगदी बरोबर आहे। सकाळच्या दरम्यान एसटीच्या बस आहेत त्या कणकवलीतून जांभवड्याकडे जाणाऱ्या ज्या बस होत्या, त्या बस कुंभवड्याकडे जाणाऱ्या ज्या बस होत्या त्या उशिराने सोडण्यात आल्या। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। सध्या परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांची, अशातच या बस लेट आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। त्यामुळे नाविलाजाने विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आणि अक्षरशः विद्यार्थ्यांनी बस स्थानकातच ह्या बस सगळ्या रोखून धरल्या आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। विनायक, हे विद्यार्थ्यांनी स्वतः छेडलेलं आंदोलन आहे की याला कुणाचं मार्गदर्शन दिसतंय? नाही, विद्यार्थी स्वतःहून आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं। काही पालक आपल्याला इथे देखील ह्या आंदोलन पाहायला मिळाले। मात्र विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन स्वतःहून हे आंदोलन केल्याचं इथे पाहायला मिळालं। साधारण तासभर हे आंदोलन विद्यार्थ्यांचं इथे चालू होते। अच्छा, धन्यवाद विनायक। अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली। एकंदरीतच आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे, मात्र अजून एसटी कडनं या संदर्भात काय प्रतिक्रिया आली आहे, एसटी महामंडळाचं काय म्हणणं आहे याबद्दल अजून तरी स्पष्टता नाहीये। जेव्हा त्या संदर्भातली माहिती येईल, अपडेट आपल्याला कळवू।